श्रीराम समर्थ श्रीराम भाग 69. काही दिवस गेले. गोविंद स्वामी दयाळू स्वामींना म्हणाले, कोपर्ड्याला नरसिंह मंदिराची व्यवस्था तेथील लोकांकडून काही नीट होत नाही. ती आपलीच जबाबदारी आहे. श्रीरंगनं तिथे राहणं आणि ती वृत्ती आणि पूजा अर्चा सांभाळणं उचित होईल. त्याला तिथेच बिऱ्हाड थाटून द्यावं, म्हणजे ती जबाबदारी नीट पार पाडली जाईल. उमाचे पती कराडलाच वास्तव्य करून असतात, म्हणजे श्रीरंगचंही तिच्याकडे लक्ष राहील. तिलाही भावाचं घर मोठा आधारच होईल. आपल्यालाही कोपर्डे या जन्मगावी मधून मधून जाणं घडेल. दयाळू स्वामींनी हात जोडले, म्हणाले, जशी आपली आज्ञा. गोविंद स्वामी पुढे म्हणाले, श्रीरंग कोपर्ड्याला गेले म्हणजे अग्निहोत्र इथं कसं सांभाळलं जाणार हे पाहायला हवं. अग्निहोत्री गृहस्थानं पत्नीच्या निधनानंतर लगेच दुसरा विवाह करून अग्निहोत्र चालू ठेवावं असं धर्मशास्त्र सांगतं. तेव्हा तुम्हाला विवाह केला पाहिजे. गोविंद स्वामींची पहिली आज्ञा तशी अनपेक्षित नव्हती, पण ही पुढील आज्ञा अगदीच अनपेक्षित होती. दयाळू स्वामी मनानं संसारातून विरक्त झालेले होते. गोविंद स्वामी म्हणाले, आम्ही एक मुलगी पाहिलीये, काश्यप गोत्राची आहे. ग्रहपत्रिका सर्व जुळतीये. मुलगी माहितीतली आहे, सुसंस्कारित आहे. अग्निहोत्रही नीट करू शकेल, घरही सांभाळेल. आपल्या धर्मजागरणाच्या कार्यामध्ये तिचा सहभागच राहील. सर्व ठरवून टाकतो आम्ही आपल्या वतीने. गोविंद स्वामींनी पुढाकार घेऊन दयाळू स्वामींचा विवाह ठरवला. वधूचं घराणं गोविंद स्वामींच्या चांगल्या माहितीतलं होतं. वाग्दत्त वधू कालिंदीबाई सरळ मनाच्या होत्या. सात्विक सुसंस्कारित गृहिणीचा आदर्श त्यांच्या आईच्या रूपानं त्यांनी माहेरी सतत पाहिला होता. घरातली सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी. घरातली लोक खाऊन पिऊन सुखी होते. त्यांचे वडील शेतकरी आणि भिक्षुक होते. ते ज्ञानदेवांचे भक्त, नेहमी ज्ञानेश्वरी वाचणारे, वारकरी संप्रदायाची माळ घेतलेले. कालिंदीबाईंचा विवाह दयाळू स्वामींसारख्या सत्पुरुषाबरोबर निश्चित झाला, याचा त्यांना मोठाच आनंद झाला. विवाहाचा विधी साधेपणानं संपन्न झाला. गोविंद स्वामी आणि सत्यभामाबाई हे दयाळू स्वामींचे मातापिता म्हणून उभे राहिले. त्यांनी सर्व सोहळा शास्त्र संस्काराप्रमाणे करून घेतला. कालिंदीबाई दयाळू स्वामींच्या घरामध्ये आल्या तेव्हा उमा आणि श्रीरंग बावरून कोपऱ्यात उभे होते. नवी आई आपल्याला कशी वागवेल याबाबत त्यांच्या मनामध्ये काहीसा संदेह असावा. सावत्र आईनं जाच केल्याच्या कहाण्या त्यांच्याही कानावर पडलेल्या होत्याच की. परंतु दयाळू स्वामींच्या पत्नी कालिंदीबाई यांची पारख स्वतः गोविंद स्वामींनी केलेली होती. कालिंदीबाईंचं वय उमापेक्षा फार मोठं नव्हतं. तरीही त्या मायेनं पुढे झाल्या. उमाला म्हणाल्या, ये बाळ, जवळ ये, मी तुझी आई आहे, ये. उमाच्या डोळ्यात पाणी आलं. कालिंदीबाईंनी उमाला जवळ घेतलं. तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाल्या, काळजी नको करूस, सर्व ठीक होईल. श्रीरंग भारावला, पुढे आला. त्यानं कालिंदीबाईंना वाकून नमस्कार केला. कालिंदीबाईंनी वात्सल्य भावानं आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. श्रीरंगाचं मन समाधानाने भरून आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी कालिंदीबाई उमाला म्हणाल्या, सत्यभामाबाईंनी इथली काही माहिती मला सांगितलीये, तरी सुद्धा इकडे काय काय लागतं ते मला तूच नीट समजावून सांग. स्वामींचं मन विरक्त महात्म्यासारखं आहे. आपणच त्यांची नीट काळजी घ्यायला हवी. हे ऐकून उमाचं मन भरून आलं. आपल्या वडिलांबद्दल तिला वाटणारी काळजी आता मिटली. तिने कालिंदीबाईंना घरातल्या सर्व व्यवस्था समजावून सांगितल्या. दयाळू स्वामींच्या दिनक्रमाची माहिती करून दिली. उमानं विचारलं, मी तुम्हाला काय म्हणू? अगं, हा प्रश्न तू का विचारतेस? मी तुझी आई ना. तुझ्या आईला तू जशी आई म्हणायचीस की नाही, तसंच मलाही आई म्हण ना. उमाचे डोळे पाणावले. श्रीरंग भारावला. पहाटेची वेळ होती. कालिंदीबाई अगदी साखर झोपेत होत्या. त्यांना कोणीतरी हाका मारल्यासारखं वाटलं. त्यांनी चमकून पाहिलं, समोर लक्ष्मीबाई उभ्या होत्या. प्रेमळ नजरेने त्यांच्याकडे पाहत होत्या. आपण स्वप्नात आहोत की जागे आहोत हेच कालिंदीबाईंच्या लक्षात येईना. लक्ष्मीबाई हसत हसत कालिंदीबाईंना म्हणाल्या, अगं, इकडची उठायची वेळ झाली. तुला आता उठायलाच पाहिजे. अग्निहोत्राची तयारी आपणच करून ठेवायची ना.
नाहीतर सूर्योदयाच्या वेळी नेमक्या आहुती पडायच्या कशा? फार काळजी घ्यावी लागते या अग्निहोत्राव्रताची. अगदी समोर लक्ष्मीबाईंचं रूप अंतर्धान पावलं. कालिंदीबाई डोळे चोळत समोर पुन्हा पुन्हा पाहत बसल्या. पण तिथे कोणी नव्हतंच. महाभास होता का स्वप्न? हा दृष्टांत होता की आपल्या मनाची कल्पना? कालिंदीबाईंना काही कळेना. तथापि जे काही लक्ष्मीबाईंकडनं ऐकलं होतं ते मनात ठसलं. दयाळराव स्वामींनी कालिंदीबाईंना सांगितलं, इथला संसार सामान्य प्रापंचिकासारखा नाही. पैसे जमवत राहायचे, वस्तू जमवत राहायच्या, असं या संसाराचं स्वरूप नाही. कुळधर्म, पूजा अर्चा, अग्निहोत्र, कोरांना भिक्षेवर उदरनिर्वाह, आल्या गेल्याचं आतिथ्य, ही सगळी परंपरा नीट सांभाळायची, हेच या घरातलं मुख्य सूत्र आहे. अन्नधान्य, साधन सामुग्री किती शिल्लक आहे, किती दिवस पुरेल असा विचार न करता सढळ हाताने खर्च करीत राहायचं. म्हणजे मग गोपाळकृष्ण जे लागतं ते आपोआप पुरवत राहतात. इथला संसार ते चालवतात, मी करता नाही. मी मिळवणाराही नाही आणि राखणारही नाही. गोपाळकृष्णच या संसाराचे रक्षक आहेत, पालन करते. कालिंदीबाई मनोमनी हेलावल्या. त्यांनी मनाशी निश्चय केला, स्वतःला कितीही कष्ट पडोत, कितीही अडचणी सोसाव्या लागोत, दयाळराव स्वामींच्या लौकिकाला, मोठेपणाला साजेल अशा पद्धतीनंच या घराची परंपरा सांभाळायची. त्याप्रमाणे कालिंदीबाई वागत राहिल्या. कामाचा कंटाळा केला नाही. देहाला विश्रांती हवी, सुख हवी तसं काही मनातही येऊ न देता रात्रंदिवस घरातली कामं एकामागून एक करीत राहायची, ही सवय त्यांनी स्वतःला लावून घेतली. दयाळराव स्वामींचं धर्मजागरणाचं कार्य पूर्वीसारखंच परत सुरू झालं. कालिंदीबाई घरी राहून परंपरा सांभाळू लागल्या. लोक त्यांनाही आईसाहेब म्हणू लागले. नव्या आईसाहेबही शिष्य परिवारावर लक्ष्मीबाईंप्रमाणेच मायेची पाखर घालू लागल्या. कालिंदीबाईंना दिवस राहिले तेव्हा त्यांचं मन मोहरून गेलं. दिवस पूर्ण भरल्यावर मेघश्यामचा जन्म झाला. श्रीराम समर्थ. श्रीराम.